ही ग्रामपंचायतीच्या नदीच्या पलीकडे म्हणजे ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्येच ही कातकरी वस्ती आहे. इथे साधारणपणे 50 घरं असतील, 35 घरं आहेत आणि अनेक वर्षापासून ही गायरान जागा आहे. या गायरान जागेमध्ये ही कातकरी बांधव इतर राहतात. सोयी सुविधांपासून हे कोसो पावलं दूर आहेत. या ठिकाणी फक्त 8 घरकुलं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. 8 घरं सोडली तर बाकीचे लोक अक्षरशः कुडाच्या घरामध्ये राहत आहेत. काही घरं आहेत इकडे तुम्ही पाहू शकता, म्हणजे अतिशय म्हणजे हालाकीच्या ठिकाणी हे राहत आहेत. तर ह्या लोकांनी अशी शासनाकडे मागणी केली, जे गोडेगावचं प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग, घरकुलाच्या मागणीसाठी. तर हे आजपर्यंत समाजाच्या व्यवस्थेपासून लांब राहिलेले अशिक्षित बांधव आहेत. एक समाजातीलच एक नेता येतो आणि त्यांना सांगतो का मी तुमचं घरकुल मंजूर करतो. या लोकांकडे काही दाखले नाही, रेशन कार्डही नाही, ते मिळवून देतो. मग ते करायसाठी पैसे खर्च करावे लागतात. ही लोक गोरगरीब आहेत, कष्ट करून जगतात. मग तो व्यक्ती यांच्याकडून पैसे घेतो. यांचं ते घरकुलाचंही काम करत नाही, यांचं तर रेशन कार्डचंही काम करत नाही आणि हे पैशाची लूट होत असते. पण त्या घटनेला वाचा फुटलेली आहे आणि शेवटी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, ठाकरे नावाचे. नाव आपलं काय संपूर्ण? माझं नाव रावजी हिरामन ठाकरे, टोपण नाव रोहित म्हणतात मला. अच्छा. 2000 पासनं ग्रामपंचायत ठरावानुसार या ठिकाणी 8 घरकुलं बांधून दिली आणि त्याच्यानंतर घरकुलाच आम्ही मागणी केली घरकुलासाठी ग्रामपंचायतमध्ये आणि वारंवार आम्ही कलेक्टर साहेबांकडे पत्रव्यवहार केला, तरी पण ती स्थगिती आली. तर त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटलं की आपला जिल्ह्यातला किंवा तालुक्यातला कोणीतरी कार्यकर्ता हाताशी धरावा आणि जेणेकरून सगळीकडे आता घरकुलं चालू आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी सगळ्यांची प्रगती होईल, सगळ्यांना घरकुलं होतील आणि म्हणून आम्ही त्याला एक कार्यकर्ता म्हणून नेमलं. आणि ही जागा जी आहे ती जागा नावी करण्यासाठी किंवा घरकुल बांधण्यासाठी मंजुरी देण्यासाठी आम्ही सर्वांनी 1500 रुपये काढून जवळजवळ त्याला 11,000 महिलांनी दिले. आणि महिलांनी दिले 11,000. आपले सुशाबाई 1,000 रुपये पैसे दिले. 11,000 रुपये एका व्यक्ती मग 500 सगळ्या मिळून वर्गणी काढून सगळ्या मिळून दिले 11,000 आणि बचत गटासाठी भरणा करायला ठेवले होते 4,000. ते पण त्याला गाडी भाड्याला दिले आणि मी पण फोनपे 6,500 त्याला फोनपेतून दिलेले आहेत. आणि जवळजवळ ह्या घटनेला जवळजवळ 7 महिने झाले. फोन करून 2-3 वेळा त्याच्याकडे पैसे मागितले होते, तर तो म्हणत होता की पैसे देऊ आणि दिले नाही, कोणतं कामं करत नाही. त्या नाईलाजास्तव आम्हाला मग पोलीस स्टेशनला धाव घ्यावा लागली. त्या ठिकाणी मग आम्ही तक्रार वगैरे त्यांची केली. आता गुन्हा दाखल झाला त्या व्यक्तीवर? हो. म्हणजे घरकुलांची ही जागा तुमच्या नावा करून देतो? हो. आता हे जे हे घर आहे इथं कोण राहतं? इथं धोंडू बाळू हिलम. आणि इथं तर सगळी साधी ते कुडाची घर आहे? सगळी कुडाचीच घर आहे, पक्की घर नाहीत. किती वर्षापासून हे इथं? 25 वर्ष. 99ला हे इथं सगळे वस्ती म्हणजे लोक बसले आमचे. 1999ला. अच्छा. आणि याचा जो ताबा आहे तो 2002ला आम्ही घेतला या ठिकाणी. त्यांनी घरकुल वगैरे बांधून दिली. बर, म्हणजे आता 22 वर्ष झालेली आहे. हो. ग्रामपंचायतले सरपंच असो किंवा ग्राम भाऊसाहेब असो, ते सर्व या ठिकाणी घरकुल आम्ही प्रस्ताव करतो. जे BDO साहेबाकडून मंजूर होऊन येतात, पण ते बांधायला ते म्हणतात की बाबा जागा नाही, त्यात बांधता नाही येणार. अच्छा. म्हणजे तुमच्या मालकीची जागा नसल्यामुळं तुम्हाला घरकुल बांधायचं काय? आता ही गायरान जागा आहे. हो. मग आता समजा बेघर लोकांना ही जागा द्यायला हरकत काय शासनाची? कलेक्टर साहेबांकडे 2-3 वेळा आम्ही पत्र केलं, पत्रव्यवहार केलता आणि सर्वांचे घरपट्ट्या, लाईट बिल असेल, हे सर्व आम्ही फोटोनिशी कलेक्टर ऑफिसला दिलेले. 2-3 वेळा आमचा सर्वे केलेला आहे, पण तिथून पुढं काही झालं नाही. आणि ग्रामपंचायत ते मेलेले सर्व माशांचे घाण असेल, तिथं मोठा खड्डा केलेला आहे, मेलेलं कुठं गोमांस असेल, हे सर्व या ठिकाणी पुरतात. आणि कोरोनाच्या काळात खूप दुर्गंधी यायची. ग्रामपंचायत मी अर्ज केला आम्ही सर्वांनी का असं आम्हाला त्रास वगैरे देऊ नका, तरी काही ते थांबले नाही. पुन्हा त्या ठिकाणी खड्डा खणलाय
आणि 2-3 दिवस सतत घाण माशाची कोंबड्यांची आणून त्या ठिकाणी टाकत होते. तर आम्ही गाडी अडवली. इथंच का? हो इथं जवळच? हो खालच्या साईडला बरं. जे आमचे टॉयलेट आहेत, शौचालय आहेत त्याच्या बाजूला तिथं. मग त्यांना आम्ही विरोध केला. तिथून त्यांनी थोडं बंद केलं. पण ऊन झालं तापलं का ती दुर्गंधी सारखी येत राहते. घरात बसूशी वाटत नाही. म्हणजे इथं पण तुम्ही सुखाने जगत नाही? हो सुखाने जगत नाही. हे आता एकात्मिक बाल विकास जे योजनेअंतर्गत हे इथं अंगणवाडी केंद्र आहे ते असं का बांधलंय? बाकी ठिकाणी चांगलं असं स्लॅबमध्ये. इथं जागा नसल्यामुळं एक यांचं घर होतं तिथं ही मोडून म्हणजे घर होतं ते असं कोडा मातीचं. हा, हा, हा. तर ते मोडलं आणि आपल्या मुलांसाठी इथं अंगणवाडी केंद्र साठी आपण त्यांना जागा दिली ही. अच्छा, मग आता मुलं इथं हो शिकतायत? हो चालू आहे. चला ना आपण पुढे जाऊ. ही आता ही सगळी कुडाची घर हो, आहेत. कुडाची. तुम्ही सांगितली 35 एक घर आहेत हो बरोबर? हो हो आणि 8च घरकुलं झाली. मग हो. त्या 8 घरकुलं कशी काय झाली? पहिले 2000ला जो ठराव ग्रामपंचायतने केला त्याच्यानंतर ही घरकुल 8 बांधून दिली 2000ला. आणि तिथून मग त्यांनी बांधायला म्हणजे परवानगी नाही किंवा जागा तुमच्या नावे नाही अशा काही गोष्टी सांगून आम्हाला म्हणजे पुढचं काही पाऊल प्रगतीच्या पथावर काही म्हणजे होऊ देतच नाही ते. म्हणजे तुमची जमात ही बाकीच्या आदिवासी जमाती म्हणजे ठाकर झाला कातकरी असेल हा, म्हणजे कातकरी. मागास आहे. हो हो मग यांना कुठेतरी प्रवाहात आणायचं सोडून यांना काहीतरी करून डावललं. हो इथं कसं आहे, जागा होता भरपूर जागा आहे पण लोकांनी ग्रामपंचायतवाल्यांनी इथं एंगल टाकून ताराचं कुंपण करायला धरलंय त्यांनी. हा. आणि परत हे आम्हाला संडास दिलेत बांधून तर संडासावरचे सगळे पत्रे उडून गेले पण ग्रामपंचायतवाल्यांनी काय आमची काय दखल घेतलेलीच नाही. मग आता हे सरकारनेच शौचालय वगैरे बांधून दिले ना? सरकारनेच बांधून दिलेली आहेत. हे ग्रामपंचायत हा हे ग्रामपंचायतले दिलेली आहेत, तिकडं खाली दिलेली आहेत बांधून. तर त्याचा का वापर करता येत नाही? आता इथं आम्हाला वापर करायला माणसं बसत आहेत. आता ते उघड्यावरती पत्रे गेलेले आहेत निघून तर ते आमच्या बाया बसतात तिथं. चालू आहेत संडास. शासनाचं इथं दुर्लक्ष आहे. हो, दुर्लक्ष आहे. जवळजवळ 25 वर्ष झाली. मग आता हे सगळं 25 वर्षापासून ते आदिवासी विभाग आहे आपल्या शेजारच्याच तालुक्यात त्याचं कार्यालय, ते काही मदत नाही करत का तुम्हाला? कोणीच नाही मदत करत. मदत नाही केली. मताच्या टायमाला येतात, मताच्या टायमाला देतात. आम्ही असं म्हणतो का ते म्हणतात असे का बा तुमचं हे जागा तुमच्या नावावर करून देतो, घरकुला बांधून देतो. आणि मतदान झालं का तिथून पार ढुकून बघत नाही. ठीक आहे, परंतु हे आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी वगैरे ते तुम्हाला काही सुविधा लाभ देतात का? काहीच नाही इथं, काहीच नाही. फक्त हा रोड दिलाय आता याला 2 वर्ष झालेत बहुतेक ह्या रोडला. सिमेंटचा रोड. हा सिरमिटचा रोड हा अर्धाच दिलेला आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी ज्यावेळेस राजेश रघुनाथ मुकणे याच्याबद्दल आम्ही ज्यावेळेस तक्रार केली, अर्ज केली. किती 9 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज केला गोडेगाव प्रकल्पामध्ये. त्याच्यानंतर मग कलेक्टर साहेबांकडे भेटून या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी आम्हाला मदत केली आणि या ठिकाणी कॅम्प घेतला. त्यावेळेस 40 दाखले आम्ही विनामूल्य त्या ठिकाणी वाटले. आधार कार्ड असतील ते सर्व आम्ही मग स्वतःच पुढाकार घ्यायला लागलो आणि समाजासाठी ह्या गोष्टी करायला लागलो आम्ही. म्हणजे ज्या दाखल्यासाठी तुम्हाला एजंटला हाताशी धरून पैसे मोजावे लागायचे तरी काम होत नव्हती ती तरी शासनाने काम होत आता नव्हतं. आणि माझ्या मुलीला ज्यावेळेस जवळजवळ शाळेची फी देण्यासाठी कागदपत्र जातीचे दाखले लागत होते. आमचा जो कार्यकर्ता त्याने असे 600 रुपये घेऊन असे खोटे दाखले मला कुठून आणून दिले त्याचं काही मला माहित नाहीये. खोटे दाखले? हो हो हे 600 रुपयाच्या मोबदल्यात? हो एका दाखल्याचे 300-300 रुपये दिलेत. कुठून आणून दिले माहित नाही. पण मी ओरिजिनल ज्यावेळेस कॅम्प झाला 9 ऑक्टोबर 2024 त्यावेळेस ओरिजिनल दाखले काढून घेतले. पण ह्याचा हा दाखला खरा की खोटा आहे? हा खोटा आहे. खोटा आहे? हो खोटा आहे. ही प्रांत साहेबांची सही ही खोटी आहे? हो सर्व खोटे ते. पण ते कसं केलं मला नाही माहित, पण मला दिले. पण मला असं हे वाटलं कोणी दिलं? राजेश रघुनाथ मुकणे यांनी. आणि उत्पन्नाचे दाखले असे पण हे 2008 आहे ना? 2008 साली दिलेला दाखला आहे हा. हे बघा हा. 22/3/2008. पण हे खोटे आहेत. हे त्यांनीच काढून दिले हो होते त्यांनीच 2008 ला. हो त्यांनीच काढून दिले. मग हे कसं कळलं खोटे म्हणून? त्याचं झेरॉक्स मारून दिल्यासारखं मला ते वाटलं आणि मला असं वाटलं की खोटे, त्याच्यामुळे याचा उपयोगच केला नाही. मग नवीन दाखले आम्ही काढून घेतले नंतर. नाही तुम्हाला वाटलं म्हणजे याची पडताळणी झाली कुठं? याची पडताळणी नाही झाली. अच्छा, पण हे खोटे आहेत असं हो तुमचं म्हणणं खोटे. आहे?
आणि 600 रुपये घेतले. हो 600 रुपये घेतले. आणि बरं असे उत्पन्नाचे दाखले पण त्यांनी खोटे काढून दिलेले आहेत काही. म्हणजे हे दाखले दिसतात खरे पण हे खोटे आहेत असा तुमचा हो आरोप आहे. हो हो. आणि प्रकल्पामध्ये जे आम्ही प्रकरण केलं त्या ठिकाणी पण खोटे दिलेले आहेत. बर बर बर. हे जे आम्ही त्या ठिकाणी 9/2/2024 रोजी न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत लाभ मिळणे बाबा. हा ते कागदपत्र दिले त्याच्याकडं घरकुलाची. नाही 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 हे मच्छी जाळीसाठी प्रकरण केलं ते हा. प्रकल्पामध्ये. मग हे नावं वगैरे आम्ही दिले आणि जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड दिले आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आम्ही 100-200 रुपये त्यांना दिले. मग त्यांनी कुठून आणले आम्हाला नाही ते माहिती एवढं. तर ते खोटे कशावरून? खोटे कारण मागं ज्यावेळेस कॅम्प घेतला आम्ही 9 ऑक्टोबरला त्यावेळेस तलाठी भाऊसाहेबांनी राशन कार्डावरून आम्हाला जे उत्पन्नाचे दाखले काढले ते कसे काढावं लागतात, सुविधा केंद्रामध्ये जावं लागतं, तिथून ते 10-15 दिवसांनी आम्हाला हातात मिळतो आणि हा लगेच दाखला 2-3 दिवसात मिळतो. म्हणजे थोडा मला संशय आला त्या संदर्भात. नाही नाही पण ते दाखले खोटे हे कशावरून? समजा त्यांनी लवकर आणले म्हणून खोटे कसे काय? त्याची चौकशी केली मी का हे जे दाखले आहेत हे दाखले 15 दिवसानंतरच मिळतात. तसं कुलकर्णी साहेबांनी तुम्ही बातमी दिली ती, कुलकर्णी साहेबांची अगोदर माझी भेट झालती आणि साहेबांना मी सांगत होतो का असं काही खोटं प्रकरण असेल साहेब तर तुम्ही कुठेतरी त्याला आळा घाला. मग आता हा तुम्ही त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केलाय, हे काय म्हणजे कारण काय घडलं? कारण म्हणजे सरकारी गायरान जमीन ही तुमच्या नावी करून देतो, परंतु साहेबांना थोडेफार पैसे द्यावे लागतील. मग आम्ही 500, 1000 अशी सर्व कुटुंबातून वर्गणी काढून त्यांना 11,000 असे दिले त्यांना, परंतु त्याचा काही पाठपुरावा त्यांनी केला नाही. तुम्ही विचारलं का त्यांना का नाही करत? हो त्यांना विचारला तो बोलतो उडवडीचे उत्तर करायला लागला की बाबा आज होईल ते का लगेच होतं का, होईल ना तुम्ही मी का पळून चाललोय का, या अशा उडवडीचे तो उत्तर द्यायला लागला. त्याच्यानंतर 6 महिने आम्ही वाट बघितली, परत त्याला फोन केले, 6 महिन्यानंतर फोन केले, परंतु तो म्हणतो आज देऊ उद्या देऊ, आणि नंतर दिलेच नाही. त्याच्यामुळे मग ही गोष्ट आम्हाला करायला लागली. फसवणूक झाली तुमची? हो फसवणूक पैसे झाली. घेऊन. हो अजून काय काय फसवणूक झाली त्यांच्याकडून? शेळ्यांसाठी 200 रुपये वगैरे असे आम्ही काढून पहिले दिले त्यांच्याकडं. ती लिस्ट माझ्याकडे आहे. 200 रुपये किती लोकांनी दिले? हे जे ज्यांनी दिलेत 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 लोकांनी दिलेत. अच्छा अच्छा. 14 लोकांनी 200 म्हणजे 14 दुने 2800 रुपये झाले. हा हे असे दिले त्यांना. मग दिले का शेळ्यांचं प्रकरण करून? नाही दिले. ते बोलतो येतील इथं साहेब येतील पाहणी करतील असं ते म्हणायला लागले, पण त्याच्या नंतर काही म्हणजे ते अंमलबजावणी काही झालीच नाही. शेळ्यांमध्ये पण फसवलं, घरकुलांच्या याच्यात पण फसवलं, अजून दाखले तुमचा आरोपी की खोटे आहेत. हो, हो, ठीक आहे. हो. अजून काय? बाकीचं नाही काय. ठीक आहे. हो. मग आता हे सगळं तुम्ही ते हे केलेलं आहे, ठीक आहे. आता हा काय हो, हो. प्रत्येक कुटुंबाची 400-500 रुपयाची जी फसवणूक असेल, हो. परंतु ते तिथं उपोषण करत होते घोडेगावला का बाबा ते प्रकल्प अधिकारी नीट काम करत नाही, ती कामं घेऊन जातात तुमच्यासारख्या लोकांची, तर त्यांना ते हुसकून लावलं जातं. काय विषय नक्की? त्या ठिकाणी म्हणजे जो आम्ही अर्ज दिला त्या अर्जांचाच साहेबांनी काहीतरी पाठपुरावा केला असेल किंवा ऍक्शन घेतली असेल, त्या संदर्भात त्या मोर्चासाठी त्या ठिकाणी बसले असतील ते. अच्छा, म्हणजे तुम्ही अगोदर यांच्याकडे तक्रार केली हो होती? हो. एक आपले तहसीलदारला दिली, एक मंचरला प्रांत साहेबाकडे दिली, एक कलेक्टरला दिली, एक घोडेगावला दिली. अर्ज दिले ते आम्ही. बर, म्हणजे त्या अनुषंगाने मग यांना नोटीस दिलं का तुम्ही असं लोकांचे पैसे घेऊन फसवणूक हो करताय? हो हो. ठीक आहे. मग आता काय झालं? मग मीटिंग झाली, काय झालं? ते काय म्हटले प्रदीप देसाई? साहेब काही म्हटले नाही, त्याच्याविषयी आम्ही चौकशी करतो असे ते म्हटले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं मग आता ऍक्शन घेतात का नाही, त्याच्यानंतर मग आम्ही गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. बर, मग आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, आता अटक करावी अशी मागणी आहे तुमची? हो की अशा लोकांना कोणी हाताशी घालू नये आणि समाजाचा कोणी मागास समाजाचा असं कोणी बळू पडू नये आणि अशी फसवेगिरी व्हायला नाही पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये. 2 दिवसापूर्वी तुम्ही याला गेले होते गोडेगाव प्रकल्प कार्यालयामध्ये, कसं गेले ते काय? आता मार्च एंडिंग आहे, तर आम्ही सर्वजण स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी गेलो आणि साहेबांना भेटलो आम्ही सर्वजण की ज्या योजना आता येणार आहेत साहेब, की त्यात सगळ्यांना त्यांची माहिती द्या, मला एकट्यालाच नका तर सगळ्यांना माहिती द्या आणि तुम्ही कसं काय करणार आहे सविस्तर सगळ्यांना संमतीने होऊ द्या.
त्याच्या अगोदर ज्यावेळेस राजेश मुकणे किंवा इतर कार्यकर्ते असतील 2-3 लोकांना घेऊन जायचे ते, पण अर्धवट बाकीच्या लोकांना माहिती ते त्या ठिकाणी द्यायचे. परंतु मला असं वाटलं की आता ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि साहेबांना विनंती केली की साहेब, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही येणार आहेत, पण आम्हाला क्षमा करा, चुकलं आमच्याकडून, पण ही माहिती जी आहे ती सर्वांना सांगा तुम्ही. तर तुम्हाला काय वाटतं का ही जी एजंट लोकांचा सुळसुळाट होतो त्याला दोषी कोण? त्याला दोषी म्हणजे जे अज्ञान आहेत ते पण लोक, आणि अज्ञानामुळं किंवा पुढाऱ्यांपुढं किंवा अशा सरकारी कार्यालयाचं कोणी धाडसपणा करत नाही. आमचा समाज जो आहे तो घाबरट स्वरूपाचा आहे, शक्यतो पुढे येत नाही, लाजर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जास्त म्हणजे वंचित आहेत आमचे लोक. हे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते देखील म्हणजे समजा कोणी पोचत नाही म्हणून ह्या अशा वस्तींकडे दुर्लक्ष करतात असं नाही वाटत का? त्यांनी कॅम्प घेतले होते जुन्नरला, ओतूरला, पण एवढं काही त्याच्यात म्हणजे हे नाही झालं, म्हणजे पाहिजे तसे मन समाधान नाही झालं. त्याच्यानंतर मग आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांशी भेटून त्या ठिकाणी त्यांनी मग ते कॅम्प लावले. त्यावेळेस दाखले, आधार कार्ड आणि देसाई साहेब आपला कुलकर्णी साहेबांना भेटलो आम्ही का 2-2, 3-3 वर्ष आमचे राशन कार्ड बंद आहे साहेब, तेवढं प्लीज काहीतरी करा. तर ते म्हणतो नक्कीच आम्ही करू, आणि त्यांनी चालू करून दिले ते. आता प्रदीप देसाई जे आहेत प्रकल्प अधिकारी ते काय इथे येणार आहे का, वस्तीला भेट देणार आहे अडचणी समजून घेण्यासाठी? तसं काही सांगितलं नाही, परंतु ते म्हटले की मार्च संपल्याच्या नंतर योजना ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला मी सगळ्यांना थोड्या देण्याचा प्रयत्न करतो आणि 100% देईन. आणि दिल्याच्या नंतर एक प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आम्ही कॅम्प ठेवू आणि सर्वजण त्या ठिकाणी येऊन कागदपत्राची शहानिशी करून ते लाभ देण्याचा प्रयत्न करू, असे त्या ठिकाणी म्हटले ते. आता ते राजेश मुकणे आहेत त्यांच्या विरोधात ही सगळी वस्ती आहे? हो, सर्व वस्ती. बर, आता त्यांनी असा आरोप केला की राजेश मुकणे उपोषणाला बसले होते का ते जे आहेत प्रकल्प अधिकारी ते जातीवाचक त्यांना बोलले असं तसं किंवा काय, त्याबाबत काय सांगाल तुम्ही? तसं मला असं वाटतं तसं काही नसेल, परंतु कुठेतरी लपण्याची भूमिका धरण्यासाठी हे उपोषण केलं असेल राजेशनी. परंतु त्याच्या पाठीमागचा जो काही भाग येतो आपल्याला नाही एवढा सांगता येणार. परंतु त्याच्या अगोदर जे आम्ही अर्ज केला त्या अर्जासाठी त्याची काही चौकशी होणार किंवा काहीतरी त्याला वाईट वाटलं असेल, त्या संदर्भात त्यांनी मोर्चा वगैरे किंवा उपोषण घेतलं असेल असं मला वाटतं. साहेब इतके कडक आहेत, हा तसं समजा तुम्हाला लाभ दिलेला आहे, परत त्या व्यक्तीला लाभ नकोय म्हणून हे उपोषण चालू आहे. कारण का यांनी खूप लाभ घेतलेले आहेत पहिले, आणि जे खरोखर गरजवंत आहेत आता हे आहेत, समजा हे कोणालाच लाभ भेटलेला नाही साहेब या अशा व्यक्तींना. त्यामुळं या मनात राग धरून हे असे उपोषण करतात. ते काय गिरण्या मिळतात तुमच्या, काय मिळालं का इथं नाही भेटलेलं, काहीच नाही काय मिळालं. भेटलेलं काही नाही, ताडपत्री नाही. खूप आदिवासी काही भेटलेलं नाही इथं, लाभ कोणालाच भेटलेला नाही. आता तिथं सगळी चौकशी करून आलेलो आहे मी तिथं, हे जे खरोखर गरजवंत यांना कोणालाच भेटले नाही. आणि जे डबल टिबल लाभ घेतात म्हणून तो साहेबावर राग आहे त्यांचा. पण हे साहेब त्यांची डाळ शिजून देत नाही म्हणून हो हे त्यामुळं ते उपोषण करणे हे करणे. पण मी सगळ्या म्हणजे आमच्या आदिवासींना सांगू इच्छिते का बा खरंच गरजवंत आहेत त्यांनी आता साहेब खरोखर चांगले आहेत, जाऊन तिथं आता मार्च हे चालू आहे ते योजना आल्या का सगळ्यांनी जावा तिथं आणि फॉर्म बिम सुटले का फॉर्म भरून द्यावा. पण ते ज्यांनी लाभ नाही घेतलेले त्यांनीच जावा. पण डबल टिबल त्याच्यात लाभ घेत असेल तर त्यांना मुळीच भेटणार नाही. साहेबांची आम्हाला तिथं पण हे केलेली साहेबांनी. डबल हे कोण घेतात लाभ? आता ते घेतात असेच डबल टिबल लाभ घेणार आहेत. हा म्हणजे नाही आदिवासींना दिलेले, पण बुवा त्यांनी मुळात डबल लोकांना घ्यावं नाही आदिवासींनी असं म्हणायचं उद्देश आहे. ज्यांना मिळाला नाही त्यांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती राहील आमची का बाबा खरोखर साहेब चांगले आहेत ते, आणि असे हे आहेत असे राजेश मुकणे समजा हे असे येतात हे डबल टिबल त्यांनीच घरात एकच कितीतरी लाभ असतील साहेब. ही खरोखर जर चौकशी केली ना तर सगळं सत्यता बाहेर येईल. पोलोट्रीचे 2 लाभ घेतलेले आहेत, वीटभट्टीचा, मंडपाचा, असे वेगवेगळ्याच्या नावाने त्यांनी ते लाभ घेतलेले आहेत. म्हणजे तुमच्या आदिवासी लोकांची नावं लाभार्थ्यांची द्यायची, हो वापरायचं. बरोबर. आणि आता बघा कितीतरी वर्ष झालेले यांचे घर बघा तुम्ही साहेब, तुम्ही बघताच इथं घर नाही का घरकुल नाही यांना आतापर्यंत आलेलं.
आणि त्याच्यात हे असे बुवा ग्रामपंचायत पण थोडी अडचणीत आणते का बुवा ठराव देणे नाही यांना थोडं आता ते खड्ड्याचं तुम्ही बघितलं आता मी कितीतरी दिवस येतो इथं इतका घाण वास येत्या तर फार असं इथं तुम्ही थांबवत कुठं राहता? नाही. इथेच राहता का? नाही मी बनकरवाड्यात राहतो मी बहुजन समाज तुम्ही- पार्टीचा मी इथंच राहतो, जुन्नर मीच त्यांना तालुका बोलवलं अध्यक्ष इथं. आहे. तुमचं काय नाव आहे? अनिल मोहन रोकडे बहुजन समाज पार्टी जुन्नर तालुका अध्यक्ष आहे. ठिकाणी आपण या कातकरी वस्ती 35 घरं आहे, 35 पैकी 8 लोकांना फक्त इथं घरकुलं मिळाली होती आणि ती खूप पूर्वी मिळालेली आहे. अनेक ही जी लोक आहेत ही साध्या याच्यामध्ये राहत आहेत. हे कारवीचं इथं सारून घेतलेलं आहे, या झोपड्यांमध्ये ते राहत आहे. पण असं असताना देखील काही एजंट यांचा गैरफायदा घेतात आणि शासनाच्या ज्या योजना आहेत तर या योजनांचा यांना स्वतः लाभ न होता स्वतःकडे कसं त्या योजना हे होतील असं पाहता त्यांच्याकडून काही समजा रक्कम किरकोळ आहे परंतु आशा लावून मी तुमचं घरकुलाचं काम करून देतो, एवढं द्या तेवढं द्या असं केलं जातं, परंतु ते पैसे स्वतःसाठी वापरले जातात असं या लोकांचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. याच अनुषंगाने त्यांनी आता गुन्हा देखील उतूर पोलीस ठाण्यामध्ये राजेश मुकणे यांच्या विरोधात केलेला आहे. ते खरं तर राजेश मुकणे हे कातकरी समाजाचे नेते आहेत. काही कामं त्यांनी अनेक चांगली केलेली आहे परंतु हे दुसरं रूप या आदिवासी बांधवांनी त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. ही वस्ती म्हणजे ह्या वस्तीमध्ये प्रकल्प अधिकारी कार्यालय जे आहे, आम्ही काही कोणत्या अधिकाऱ्याला दोषी धरत नाही परंतु आजपर्यंत हा एजंटचा सुळसुळाट होण्यामागची कारण वेगवेगळी आहेत. हे कार्यालय जे आहे ते एजंटांनी बरबटलेलं आहे, एजंटाशिवाय तिथं कुणाला लाभ मिळत नाही अशी आजपर्यंत तरी तशीच चर्चा आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे. परंतु या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे. सर्वप्रथम यांना घरकुलं शासनाची मंजूर केली पाहिजेत. तर हेच आपलं आहे. जे राजेश मुकणे जे आहेत ते आता मला वाटतं पोलिसांचे लेखी फरार असतील, त्यांचं जर काही याबाबत जर म्हणणं असेल तर ते देखील आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स ओतूर.